नमस्कार. भारताच्या इतिहासात आपण अनेक मोठ्या साम्राज्यांविषयी ऐकतो. पण काही साम्राज्य अशीही होती जी खूप शक्तिशाली असून सुद्धा कुठेतरी विसरली गेली. आज आपण दख्खनच्या अशाच एका महत्वाच्या पण विस्मृतीत गेलेल्या अध्यायाबद्दल बोलणार आहोत. बहामनी आणि शाही सल्तनत. चला तर मग उघडूया इतिहासाचं हे पान. आणि हाच तो प्रश्न आहे जो खरं तर या संपूर्ण कथेचा गाभा आहे. आपण हेच पाहणार आहोत की कसं एक बलाढ्य साम्राज्य तुटलं आणि त्यातून 5 नवीन राजवंशांनी जन्म घेतला, आणि या राजवंशांनी दख्खनचा नकाशाच नाही तर तिथली संस्कृतीही कायमची बदलून टाकली. ही गोष्ट काही 10-20 वर्षांची नाहीये, तर जवळजवळ 200 वर्षांपेक्षा जास्त काळ चाललेली आहे. 1347 मध्ये बहामनी सल्तनतच्या स्थापनेपासून ते थेट 1686 मध्ये शेवटच्या शाही घराण्याच्या अंतापर्यंत या सत्तांनी दख्खनवर राज्य केलं. चला पटकन एक नजर टाकूया या प्रवासातल्या काही महत्वाच्या टप्प्यांवर. तर या कथेची सुरुवात होते 14व्या शतकात, जेव्हा दख्खनच्या पठारावर एका नवीन आणि खूप महत्वाकांक्षी राज्याचा उदय झाला. झालं असं की 1347 मध्ये अल्लाउद्दीन हसन गंगू बहमन शाह यांनी बहमनी सल्तनतची स्थापना केली. हे काही छोटंसं राज्य नव्हतं, तर मध्ययुगीन भारतातली एक खूप मोठी शक्ती होती. ह्या साम्राज्याने आपलं वर्चस्व कर्नाटकपासून ते तामिळनाडूच्या काही भागांपर्यंत प्रस्थापित केलं होतं. प्रत्येक मोठ्या साम्राज्याच्या इतिहासात एक सुवर्णकाळ असतो, नाही का? बहामनी सल्तनतचा सुवर्णकाळ घडवून आणला तो एका अत्यंत हुशार आणि निष्ठावान प्रधानमंत्र्याने. त्याचं नाव होतं मेहमद गवाण. हे वाक्य गवाणच्या कामाचं अगदी अचूक वर्णन करतं. आपल्या सुव्यवस्थित राज्यकारभाराने आणि विजयांनी त्याने बहामनी राज्याला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. तो फक्त एक मंत्री नव्हता, तर त्या राज्याचा खरा आधारस्तंभ होता. गवाणने हे कसं साध्य केलं? तर त्याने 3 मुख्य गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं. पहिलं म्हणजे प्रशासन. त्याने राज्याची 8 प्रांतांमध्ये पुनर्रचना केली, ज्यामुळे कारभार करणं खूप सोपं झालं. दुसरं लष्करी विजय. कोकण, गोवा, बिळगाव सारखे महत्वाचे प्रदेश जिंकून राज्याच्या सीमा वाढवल्या. आणि तिसरं, जे खूप महत्वाचं होतं, ते म्हणजे शिक्षण. त्याने बिदरमध्ये एक भव्य मदरसा म्हणजे कॉलेज स्थापन केलं, जिथे तब्बल 3000 हस्तलिखितांचा संग्रह होता. पण या यशस्वी गाथेचा अंत खूप दुःखद झाला. 1481 मध्ये गवाणच्याच काही शत्रूंनी त्याच्याविरुद्ध कट रचला आणि त्याच्यावर देशद्रोहाचा खोटा आरोप लावला, आणि सुलतानाने त्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली. त्याच्या मृत्यूबरोबरच बहामनी राज्याचा जो मुख्य आधार होता तोच कोसळला, आणि इथूनच राज्याच्या पतनाला सुरुवात झाली. गवाणच्या मृत्यूनंतर जे व्हायचं तेच झालं. केंद्रीय सत्ता इतकी कमकुवत झाली की एकेकाळचं ते विशाल साम्राज्य 5 तुकड्यांमध्ये विभागलं गेलं. आणि मग उद्याला आले हे 5 नवीन राजवंश. अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, वऱ्हाडची इमादशाही, बिदरची बरीदशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही. बहामनी राज्याच्या अवशेषांवरच या 5 सल्तनती उभ्या राहिल्या, आणि त्यांनी पुढची अनेक दशकं दख्खनवर राज्य केलं. आता राजकीयदृष्ट्या तर राज्याचे तुकडे झाले होते, पण गंमत म्हणजे ह्याच काळात कला, साहित्य आणि संस्कृतीने एक नवी उंची गाठली. आणि हाच या शाही घराण्यांचा खरा वारसा आहे. हा काळ खरं तर एका सांस्कृतिक पुनरुज्जीवनासारखा होता. विशेषतः विजापूरच्या आदिलशाहीने तर कला आणि साहित्यामध्ये खूप मोठी प्रगती केली, आणि याचं श्रेय जातं सुलतान दुसरा इब्राहिम आदिलशासारख्या कलाप्रेमी शासकांना. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे दुसऱ्या इब्राहिम आदिलशाहने लिहिलेला ग्रंथ किताब-ए-नवरस. आता याची खासियत काय? तर या ग्रंथाची सुरुवात होते गणपती आणि नरसिंहाच्या स्तुतीने, आणि पुढे त्यात मुहम्मद पैगंबरांची स्तुतीसुद्धा आहे. विचार करा, हे त्या काळातल्या धार्मिक सलोख्याचं किती मोठं उदाहरण आहे, नाही का? आता बोलूया त्या वारशाबद्दल जो आपण आजही आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. तो म्हणजे तिथली कला आणि भव्य वास्तुकला. कलबुर्गीची जामिया मसीद असो, बिदरमधला तो गवाणचा मदरसा असो, किंवा विजापूरचा इब्राम रौजा, या सगळ्या वास्तू अप्रतिम आहेत. पण या सगळ्यात एक वास्तू अशी आहे जी अक्षरशः सर्वांवर मात करते. आणि ती वास्तू म्हणजे विजापूरचा गोल घुमट. सुलतान मोहम्मद आदिलशहाची ही कबर इंडो-सेरासेनिक स्थापत्यशैलीचा एक अद्भुत नमुना आहे. ही त्या काळातली सगळ्यात भव्य आणि महत्वाकांक्षी रचनांपैकी एक मानली जाते. आता याच्या भव्यतेची कल्पना करा. या गोल घुमटाची उंची आहे तब्बल 51 मीटर. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढा मोठा घुमट
कोणत्याही खांबाच्या आधाराशिवाय उभा आहे. म्हणूनच तर तो जगातल्या सर्वात मोठ्या घुमटांपैकी एक आहे. पण खरी जादू आहे याच्या आत. इथे आहे एक विस्परिंग गॅलरी, म्हणजे कुजबुजणारी गॅलरी. इथे तुम्ही अगदी हळू आवाजात काही बोललात ना, तरी तो आवाज 7 वेळा स्पष्टपणे घुमतो. विचार करा, त्या काळातलं हे इंजिनिअरिंग किती जबरदस्त असेल. तर या सगळ्या प्रवासानंतर एक प्रश्न मनात येतो की कुठल्याही राजवंशाचा खरा वारसा नक्की कशात असतो? त्यांनी जिंकलेल्या प्रदेशात की त्यांनी मागे ठेवलेल्या कलेत आणि विचारांमध्ये? बहामनी आणि शाही सल्तनतींच्या बाबतीत बोलायचं झालं तर याचं उत्तर आपल्याला त्यांच्या वास्तूंमध्ये आणि साहित्यामध्ये आजही मिळतं.